हा तुम्ही करीत असताना गप गुन्हा लेक्चर, पण जर काय आम्हाला बोर झालं तर आम्ही असलं करतो डायरेक्ट. कल से फॉलो कर लेंगे टाइम टेबल एक बना बैठी डब विच घोड़ा रखदा नी तो यार तेरा घोड़े वर्गा. तर काय विषय पब्लिक, तुम्हाला आज एक मोठा स्कॅम दाखवतो. आमच्या रूमवर काय भूतभीत आहे का काय माहिती, डायरेक्ट ऑटोमॅटिकच लाईट लागतात काही, असं नाही. तुम्ही डायरेक्ट लाईव्ह बघा पब्लिक. भावांनो तुम्हाला एक लय मोठा स्कॅम दाखवितो. एक मिनिट थांबा फक्त. आता बघा हे पायरी पाय टाकलं का लाईटला. काय विषय काय माहिती बघा, इकडल्या साईडच्या जिन्याच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला कीच लाईट लागती बघा, आणि तिकडल्या साईडला रूम उघडली की लगेच लाईट लागती. काय विषय काय माहिती, काय मिळच लागाय नाही, शोधच लावायला लागतोय काय विषय इथं. नंतर मस्त स्वयंपाकाचं आपलं नियोजन चालू केलं. आमची तेजस शेट जरा आजकाल पोरीपेक्षा जास्तच लाजायला लागले कॅमेऱ्यात यायला. बघा कसं खवळतय ती. येतात खेळायला, इथं पुरा स्क्वॉडच बसलाय बघा खेळायला, फक्त मी सोडून. कारण आपण ते बॉट फ्री फायर लवर नाही, पबजी लवर आहे. गेम फिम खेळणं झालं मस्त दिली लांबून, आणि दुसऱ्या दिवशी उठून पहिलं गेलो कटणीच्या दुकानी. कसं आहे जरा कटिंग बिटिंग केल्यावर जरा चिकन फिकणं दिसतंय ना, तेवढंच पाहिलं आमच्या थोबाडाकडे कुणी तर. ते जाऊ द्या, कटिंग केल्यावर कसा दिसतोय, हा चिकना फट दिसतोय ना. चला आपल्या ब्लॉगचा करू इथं एंड. हा, आणि जाता जाता तेवढं फॉलो करावाच लागतंय. जय महाराष्ट्र.